नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं अंजलीच्या दुनियेमध्ये। आज आमच्या बाळाचं आहे बारसं, म्हणजे आमच्या शिवानीताईंच्या मुलीचं बारसं, माझ्या भाचीचं। तर आम्ही बारशाची छान अशी तयारी केली आणि माझी खूप धावपळ झालेली, त्यामुळे ब्लॉग पूर्ण घेता आलेला नाही आहे। जेवढं छोटं शॉर्टमध्ये घेतलं आहे तेवढाच मी ब्लॉग तुम्हाला दाखवते। तर इकडे बघा, मी तयार होऊन छान बसले होते पाकिट घेण्यासाठी, जे बारशाला गिफ्ट घेऊन येतात, डाग वगैरे, आणि त्याची लिस्ट नावं लिहायचं काम माझ्याकडे दिलेलं होतं। मग मी डबा घेऊन बसले होते, त्यामध्ये डाग ठेवायचे आणि एका वहीमध्ये नावं लिहून घ्यायची जे पाहुणे घेऊन आले। मग ते आणि ह्या स्वप्नालताईन मी उभं राहिलो, माझा आत्तीचा पण मान होता, तर बाळाचं आधी आम्ही नाव ठेवलं आणि इथं शिवानताईची ओटी भरायला सर्व गावातल्या लेडीज येत होत्या। गडबड खूप चाललेली आणि गरमी तर खूप जास्त होती। हे बारसं झालं मेमध्येच, पण माझा व्लॉग थोडा लेट येतो आहे। तर बाळ बघा खूप छान असं एन्जॉय करत होतं बारसं। नंतर मला वेळ मिळाला तोपर्यंत मी शिवानताईची ओटी भरायला सुरुवात केली, कारण मला नावं लिहायला बसायचं होतं आणि लेडीज पण खूप येत होत्या, वरच्यावर गर्दी झाली होती। मग जोपर्यंत वेळ मिळाला तोपर्यंत मी त्यांची वटी भरून घेतली आणि नंतर परत मी नावं लिहायला जाऊन बसले। तर असं आमचं एन्जॉय चाललं होतं आणि नंतर सर्व बारसं वगैरे झालं, बाळाचं नाव ठेवून झालं आणि ह्या छोट्याशा लहान पर्यांनी डान्स केला। ही आहे सरू आणि शिवानताईंच्या बहिणीच्या मुली, त्या म्हणजे तिघींनी डान्स बसवला होता। छान, खूप छान डान्स केला। नंतर अजून मुलींनी डान्स केले। मुलींचे डान्स झाल्यानंतर आता वेळ आली होती नाव ओपन करायची, सर्वांना नाव काय आहे ते दाखवण्याची। तर शिवानीताई आणि दादांनी ते नाव ओपन करण्यासाठी गेले। बाळ थोडं रडत होतं, कारण गरमी पण होत होती आणि खूप जास्त पब्लिक असल्यामुळे तिला इरिटेट झालं असेल। तर असं आम्ही बाळाचं नाव ठेवलं समर्था। स्वामींच्या कृपेने त्यांना मुलगी झाली, त्यामुळे तिचं नाव स्वामींवरून समर्थ ठेवलं। नाव पण खूप छान आहे आणि बाळ पण खूप छान आहे। तर नंतर ह्या दोघींनी डान्स केला। असं आमच्या आज बारशाचा कार्यक्रम छान असा पार पडला। नंतर जेवण वगैरे करून आम्ही निघालो घरी, कारण मला लगेच पुण्याला पण यायचं होतं त्या दिवशी। तर असं खूप गडबड झाली, त्यामुळं ब्लॉग व्यवस्थित शूट करता नाही आलेला। तरी पण छोटे आनंदाचे क्षण तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून मी हा छोटासा व्लॉग बनवला आहे। तर तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आणि माझ्या भाचीचं नाव कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा। तर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये।